रामकृष्ण हरी. सज्जन हो, मकर संक्रांत या निमित्ताने आपणा सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. मकरे सूर्यस्य संक्रमणम, मकर संक्रमणम या पुण्य पर्वाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा देत असताना हे तत्त्वज्ञान काय आहे यात थोडंसं आपण पाहूया. या दिवशी संक्रासूर आणि किंकरासूर हे दोन राक्षस देवीनी मारले आणि त्यामुळे ती एक कथा आहे. कथा सांगण्यापेक्षा तत्त्वज्ञान थोडं आपण पाहूया. तर तिळगुळ घ्या आणि गोड बोला यातला हा मंत्र आहे. ते सगळे सांगतात तिळगुळ घ्या आणि गोड बोला. तर तिळामध्ये काय आहे? तिळे तैलम, स्नेह आहे, आणि गुळामध्ये गोडी आहे, माधुर्यम, मधुरता जिभेमध्ये असली आणि स्निग्धता असली तर माणसं व्यवहारामध्ये यशस्वी होतात. आणि म्हणून एका कवीने असं म्हटलं आहे की जिभेवर साखर पाहिजे आणि मस्तकावर बर्फ असला की माणसाला काही जगात कमी नाही. तेव्हा याविषयी आपण जे तिळगुळ घ्या आणि गोड बोला म्हणतो ना, त्याविषयी भगवद्गीता काय सांगते बघा. कारण तिळगुळ द्यायचा आणि गोड बोला म्हणायचं. गोड बोलणारी माणसं आणि गोड बोलून गळा कापणारी माणसं पण खूप आहेत, आपल्याला दिसतात रोज. तेव्हा गोड बोला, नुसतं गोड बोलून चालत नाही, गोड तर बोलाच, पण भगवद्गीत काय सांगते गीता ते जरा ऐका. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियं हितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. वाणीचं तप काय? नुसतं गोड बोलणं नाही, तर अनुद्वेगकरं वाक्यम, दुसऱ्याला दुःख होणार नाही असं वाक्य बोला. असं बोला की त्याच्या हृदयाला ते लागणार नाही. आणि ते नुसतं अनुद्वेग करणं नाही, तर ते सत्यम, खरं बोला. नुसतं मी ते गोड बोलून चालत नाही, तर सत्य पण असलं पाहिजे. आणि सत्य आहे पण कटू सत्य असलं तर बोलू नका. म्हणजे ते चांगल्या शब्दात सांगा. प्रियम म्हणजे त्या समोरच्या माणसाला तो शब्द आवडला पाहिजे. आणि पुढं असं म्हणतात भगवान, हितंच यत, आणि ते हिताचं असलं पाहिजे समोरच्याच्या. इतके लक्षणं सांगितलेत. म्हणजे अनुद्वेगकरम, सत्यम, प्रियम आणि हिताचं, चार गोष्टी असल्या पाहिजे. त्याला म्हणतात स्वाध्याय अभ्यासनं चैव. आणि तो स्वाध्याय जर केला, अभ्यास केला, तर याला वाणीचं तप असं म्हणतात. तर वाणीचं तप म्हणजे गोड बोलण्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या पाहिजे. माऊली याबद्दल फार एक छान ओवी लिहिते. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. साच म्हणजे खरं आणि मवाळ मऊ. साच आणि मवाळ, मितुले म्हणजे थोडक्यात सांगायचं. बरा पाल्हा लावला समोरच्याला बोर होईल असं बी नाही करायचं. मितुले आणि रसाळ, आणि ते रसरसीत असलं पाहिजे, आवडणारं असलं पाहिजे. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, असं आजच्या दिवसाने बोलायला हरकत नाही. यावर संत काय म्हणतात ते फार महत्त्वाचं आहे. देव तिळे आला, गोडे गोड जीव झाला, साधला हा पर्व काळ, गेला अंतरीचा मळ. देव तिळी आला, देव तिळामध्ये आला पाहिजे. तिळ आला पाहिजे, प्रेम त्या तिळात निर्माण झाला पाहिजे, स्नेह निर्माण झाला पाहिजे. स्नेह याचा अर्थ आहे प्रेम. आणि गोडे गोड जीव झाला, जीव हा गोड झाला पाहिजे. साधला हा पर्व काळ, असा पर्व काळ साधला पाहिजे. आणि अंतरीचा मळ गेला पाहिजे. मळ गेला तर तळमळ असली तर मळ जातो ना. पाप पुण्य गेले एका स्नानेची खुंटले. पाप पुण्य सगळं जातं. देव जर तिळी आला तर, हृदयात बसला तर. एका स्नानेची कुंटले, एक स्नान केलं तरी सगळं पाप नाहीसं होतं. आता उद्या कुंभमेळा सुरू होतो आहे, आणि त्या कुंभमेळ्याच्या त्या संक्रांतीच्या पुण्यपर्वावर एक जरी स्नान आपण केलं गंगेमध्ये, नदीमध्ये, जिथे आपलं जवळपास आहे तिथे, तरी सगळं पाप नाहीसं होतं. तो का म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी, साधला हा पर्व काळ. तेव्हा या संक्रांतीच्या पर्व काळावर महाराज म्हणतात चांगलं बोला, सत्य बोला, रसाळ बोला. आपलं जीवन आनंदमय होईल, मंगलमय होईल. आणि आपल्या या
संक्रांतीच्या पूर्वसंध्येवर पुनश्च एकदा आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आहेत. आपलं संपूर्ण वर्ष आनंदमय मंगलमय जावो. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ ऐकत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.